कस्टमरचे नाव वंदना कुलकर्णी मॅडम. यांच्याकडे वायू बायोगॅसचा 2 किलोचा युनिट आहे. तर हा डायजेस्टर आहे, त्याला PS टॅप आहे आणि डायजेस्टरवरती गॅस आउटलेट आहे. तसेच फूड इनलेटसुद्धा आहे, फूड इनलेट. तसंच ह्याला आउटफ्लो दिलेला होता, पण तो सध्या बंद आहे. तर ह्याची पायपिंग अशा पद्धतीनं आहे. डायजेस्टरच्या वरून हा गॅस आउटलेट आला, इथून पाईपलाईन अशी गेली. इथे एक टी दिलेला आहे. ही जी पाईपलाईन आहे ही पुढे बलूनकडे आणि किचनकडे जाते. तसंच ह्याच्या खाली जो टी दिलेला आहे हे खाली असं आल्यानंतर इथे एक रिलीफ मेकॅनिझम आहे. यानंतर वरती गेलो की इथे एक टी आहे, त्याच्यावरती हा एक टी आहे. हा जो टी आहे ती वरची बाजू जी आहे ती किचनकडे गेलेली आहे आतमध्ये, आणि मधली जी बाजू आहे ती बलूनकडे गेलेली आहे. आणि बलून ह्याच्या भिंतीच्या मागे आहे. भिंतीच्या मागून ही अशी पाईपलाईन आली सरळ खाली. इथे एक टी दिलेला आहे आणि त्याच्या खाली वॉटर रिमोव्हर आहे. हा वॉटर रिमोव्हर आहे आणि त्याच्यापूर्वी हा टी दिलेला आहे, तो पुढे बलूनकडे जातो आहे. तर इथं एक सीबी वॉल दिलेला आहे बलूनचा, आणि इथं आपला 200 लिटरचा हा बलून आहे. आणि इथे तो भिंतीच्या वरती हँगिंग म्हणून इन्स्टॉल केलेला आहे. आणि आत्ता खालची पाईपिंग दाखवतो. तर गॅस पाईपलाईन ही अशी आलेली आहे, ही अशी गेलेली आहे. आणि इथं खालच्या बाजूला अशीच भिंतीवरती येऊन इथे एक सीबी वॉल दिलेला आहे, बघू शकता. इथे एक सीबी वॉल आहे, इथं हा सीबी वॉल दिलेला आहे. ही अशीच पाईपलाईन पुढे आलेली आहे, अशीच. आणि खाली किचनकडे गेलेली आहे. किचनच्या आतमध्ये एक वरून बोलून म्हणजे हा वरून पाईप आलेला आहे. आणि इथं सिंगल शेगडी